9व्या श्लोकात भगवंतांनी यज्ञासाठी केले जाणारे कर्म बांधणारे होत नाहीत असे सांगून यज्ञासाठी कर्म करण्याची आज्ञा दिली. त्या आज्ञेला ब्रह्मदेवाच्या वचनाने पुष्ट करून 9व्या श्लोकात सांगितलेल्या आपल्या वचनाची एक वाक्यता करून पुढील श्लोकात यज्ञ अर्थात कर्तव्य कर्म करण्याच्या आणि न करण्याच्या फलाचे स्पष्ट विवेचन करीत आहेत. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते त्वघं पापा हे पचन्त्यात्मकारणात्. अन्वय यज्ञशिष्टाशिनः संतः सर्व किल्बिषैः मुच्यन्ते तु ये आत्मकारणात् पचन्ति ते पापाः अघं भुंजते. अर्थ यज्ञशेषाचा अर्थात योगाचा अनुभव करणारे श्रेष्ठ मनुष्य संपूर्ण पापापासून मुक्त होतात. परंतु जे केवळ स्वतःसाठीच अन्न शिजवितात अर्थात सर्व कर्म स्वतःसाठीच करतात ते पापी लोक तर पापाचेच भक्षण करतात. व्याख्या यज्ञशिष्टाशिनः संतः. कर्तव्य कर्माचे निष्काम भावनेने विधिपूर्वक पालन केल्यास योग अथवा समताच शिल्लक राहते. कर्मयोगात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संसाराकडून प्राप्त झालेल्या सामुग्रीद्वाराच कर्म होते. म्हणून संसाराच्या सेवेत लावल्यानेच ते कर्म यज्ञ सिद्ध होते. यज्ञाची सिद्धी झाल्यास सहज राहिलेले अवशिष्ट योग आपल्यासाठी होते. हा योग अर्थात समताच यज्ञशेष आहे, ज्याला भगवंतांनी 4थ्या अध्यायात अमृत म्हटले आहे. यज्ञशिष्टामृतभुजः मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. येथे किल्बिषैः पद बहुवचनी आहे, ज्याचा अर्थ संपूर्ण पापांपासून अर्थात बंधनांपासून असा आहे. परंतु भगवंतांनी या पदासोबत सर्व पदही दिले आहे, ज्याचे विशेष तात्पर्य हे होते की यज्ञशेषाचा अनुभव झाल्यास मनुष्याला कोणत्याही प्रकारचे बंधन राहत नाही. त्याची संपूर्ण कर्म अर्थात संचित प्रारब्ध आणि क्रियमान विलीन होतात. कामना न राहिल्यास संचित कर्म विलीन होतात. जोपर्यंत शरीर असते तोपर्यंत प्रारब्धानुसार अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते, परंतु यामुळे तो सुखी दुःखी होत नाही. अर्थात त्या परिस्थितीचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. हे प्रारब्ध कर्माचे विलीन होणे आहे. फलेच्छा न राहिल्यास क्रियमान कर्म अकर्म होतात, अर्थात फल देणारे राहत नाहीत. हे क्रियमान कर्माचे विलीन होणे आहे. संपूर्ण कर्म विलीन झाल्यावर त्याला सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. याच अध्यायाच्या 9व्या श्लोकात भगवंतांनी यज्ञार्थ कर्माऐवजी अन्यत्र कर्मांना बंधनकारक म्हटले आणि 4थ्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात यज्ञार्थ कर्म करणाऱ्या मनुष्याचे संपूर्ण कर्म विलीन होण्याविषयी म्हटले. या दोन्ही श्लोकात जी गोष्ट आली आहे तीच गोष्ट येथे सर्व किल्बिषैः पदाने म्हटली गेली आहे. तात्पर्य यज्ञशेषाचा अनुभव करणारे मनुष्य संपूर्ण बंधन रूपी कर्मातून मुक्त होतात. पाप कर्म तर बंधनकारक असतातच. सकाम भावनेने केलेले पुण्यकर्मही फलदायक असल्याने बंधनकारक असतात. यज्ञशेषाचा अर्थात समतेचा अनुभव झाल्यास पाप आणि पुण्य दोन्हीही राहत नाहीत. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते. आता विचार करा की बंधनाचे वास्तविक कारण काय आहे. असे व्हावे आणि असे होऊ नये याच कामनेने बंधन होते. ही कामना संपूर्ण पापांना जन्म देणारी मूळ आहे. म्हणून कामनेचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक पाहता कामनेला कोणतीही स्वतंत्र सत्ता नाही. कामना अभावापासून उत्पन्न होते आणि स्वच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अभाव नाहीच आणि होऊही शकत नाही. म्हणून स्वच्या ठिकाणी कामना नाहीच.
केवळ अज्ञानाने शरीरादी असत पदार्थाशी आपली एकता समजून मनुष्य असत पदार्थाच्या अभावाच्या अनुषंगाने आपल्यात अभाव मानू लागतो आणि त्या अभावाची पूर्ती करण्यासाठी असत पदार्थाची कामना करू लागतो. साधकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आरंभ आणि समाप्त होणाऱ्या क्रियांपासून उत्पन्न आणि नष्ट होणारे पदार्थ तर मिळतीलच, अशा उत्पत्ती विनाशशील पदार्थापासून मनुष्याच्या अभावाची पूर्ती कधी होऊच शकत नाही. जर या पदार्थापासून अभावाच्या पूर्तीचा प्रश्नच नाही तर मग ह्या पदार्थांची कामना करणे ही चूकच आहे. असा योग्य विचार केल्यास कामनेची निवृत्ती सहज होऊ शकते. मात्र आपले म्हणविले जाणारे शरीरादी पदार्थांना कधीही आपले आणि आपल्यासाठी न समजता दुसऱ्याच्या सेवेत लावल्याने ह्या पदार्थाशी आपोआप संबंध विच्छेद होतो, ज्यामुळे तात्काळ आपल्या सत्स्वरूपाचा बोध होतो. नंतर मग कोणताही भाव शिल्लक राहत नाही. ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारच्या अभावाची मान्यता राहत नाही, कामना राहत नाही, तो मनुष्य जिवंतपणीच संसारापासून मुक्त आहे. हे पचन्त्यात्म कारणात आपल्यासाठी काहीतरी इच्छिण्याचा भाव अर्थात स्वार्थ, कामना, ममता, आसक्ती तसेच आपल्याला चांगले म्हणून घेण्याचा थोडाही भाव आत्मकारणात पदाच्या अंतर्गत येतो. मनुष्यात जितकी स्वार्थ बुद्धी जास्त राहते तो तितकाच अधिक पापी असतो. येथे पचन्तिपद उपलक्षक आहे, ज्याचा अर्थ केवळ स्वयंपाक करणे एवढाच मर्यादित नसून खाणे, पिणे, चालणे, बसणे इत्यादी संपूर्ण संसारिक क्रियांच्या सफलतेशी आहे. आपला स्वार्थ इच्छिणारी व्यक्ती आपल्यासाठी पाकक्रिया करो अर्थात कार्य करो अथवा दुसऱ्यासाठी करो, वास्तविक तो आपल्यासाठीच पाकक्रिया करतो. याच्या विरुद्ध आपल्या स्वार्थ भावाचा त्याग करून कर्तव्य कर्म करणारा साधक आपल्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीरासाठी पाकक्रिया करो अथवा दुसऱ्यासाठी करो, वास्तविक तो दुसऱ्यासाठीच पाकक्रिया करतो. संसाराकडून जी काही सामुग्री आम्हाला मिळालेली आहे तिला संसाराच्या सेवेत न लावता आपल्या सुखभोगासाठी लावणेच आपल्यासाठी पाकक्रिया करणे आहे. संसाराच्या लहानात लहान अंशाला शरीराला आपले आणि आपल्यासाठी मानणे फार मोठे पाप आहे. परंतु शरीराला आपले न मानता याला आवश्यकतेनुसार अन्न, वस्त्र, जल इत्यादी देणे आणि याला आळशी, प्रमादी, भोगी होऊ न देणे ही शरीराची सेवा आहे, ज्यामुळे शरीराविषयी ममता, आसक्ती राहत नाही. मनुष्याला आपल्या कर्माचे फळ स्वतःला भोगावे लागते, परंतु त्याच्याद्वारा केल्या गेलेल्या कर्माचा प्रभाव संपूर्ण संसारावर पडतो. आपल्यासाठी कर्म करणारा मनुष्य आपल्या कर्तव्यापासून च्युत होतो आणि आपल्या कर्तव्यापासून च्युत झाल्यामुळेच राष्ट्रात अकाल, महामारी, मृत्यू इत्यादी महान कष्ट होतात. म्हणून मनुष्यासाठी उचित आहे की त्याने आपल्यासाठी काहीही करू नये, आपले काहीही समजू नये, तसेच आपल्यासाठी कशाचीही इच्छा ठेवू नये. कर्मफलाचा आश्रय घेणे आपल्यासाठी पाकक्रिया करण्याचे अंतर्गत आहे. याचसाठी भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अनाश्रित कर्मफलम पदाने कर्मयोग्याला कर्मफळाचा आश्रय घेऊ नये असे म्हटले आहे. सर्वथैव अनाश्रित झाल्यावरच मनुष्य आपल्यासाठी काहीही करत नाही, ज्यामुळे तो योगामध्ये स्थित होतो. भुंजते ते त्वघम पापाः या पदात भगवंतांनी आपल्यासाठी कर्म करणाऱ्यांची सभ्य भाषेत निंदा केली आहे. आपल्यासाठी केल्या गेलेल्या कर्मापासून तो इतका पाप संग्रह करतो की 84 लाख योनीचे आणि नरकांचे दुःख भोगून सुद्धा ते पाप संपत नाही, तर संचित रूपात शिल्लक राहते. मनुष्य योनी असे अद्भुत शेत आहे की ज्यामध्ये जे कोणते पाप अथवा पुण्याचे बीज पेरले जाईल ते अनेक जन्मापर्यंत फळ देत राहते.
वास्तविक पाहिले तर मनुष्य जन्मच सर्व जन्मांमध्ये मूळचा आणि शेवटचा जन्म आहे. जर मनुष्याने परमात्म प्राप्ती करून घेतली तर त्याचा शेवटचा जन्म हाच आहे, आणि परमात्म प्राप्ती करून घेतली नाही तर अनंत जन्मांचा मूळ हाच जन्म आहे. म्हणून मनुष्याने तात्काळ असा निश्चय करावा की आता मी पाप कर्म करणार नाही, अर्थात आपल्यासाठी कोणतंही कर्म करणार नाही. निश्चयात फार मोठी शक्ती आहे. खरे तर असे आहे की परमात्म्याकडे वाटचाल करण्याचा दृढ निश्चय झाल्यास पाप होणे आपोआप बंद होते. परिशिष्ट भाव. मनुष्याजवळ शरीर, योग्यता, पद, अधिकार, विद्या, बल इत्यादी जे काही आहे ते सर्व मिळालेले आहे आणि निघून जाणारे आहे. म्हणून ते आपले आणि आपल्यासाठी नाही, तर दुसऱ्यांच्या सेवेसाठी आहे. या गोष्टीत आपल्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत पूर्ण बसतो. जसे आपल्या शरीराचे सर्व अवयव शरीराच्या हितासाठीच आहेत, तसेच संसारातील सर्वच मनुष्य संसाराच्या हितासाठीच आहेत. कोणताही मनुष्य कोणत्याही देश, वेश, वर्ण, आश्रम इत्यादीचा का असेना आपल्या कर्माद्वारा दुसऱ्यांची सेवा करून सुगमतेने आपले कल्याण करू शकतो. आपल्यात जी काही विशेषता आहे ती दुसऱ्यांसाठी आहे, आपल्यासाठी नाही. जर सर्व मनुष्य असे करू लागतील तर कोणीही बद्ध राहणार नाही, सर्व जीवनमुक्त होतील. मिळालेली वस्तू दुसऱ्यांच्या सेवेत अर्पिली तर आपल्या घरून काय खर्च झाले, फुकटात कल्याण होईल. याशिवाय मुक्तीसाठी इतर काही करण्याची आवश्यकताच नाही. जेवढे आमच्याजवळ आहे तेवढेच सेवेत लावण्याची जिम्मेदारी आहे. त्यापेक्षा अधिकाची जिम्मेदारी नाहीच, त्यापेक्षा अधिक करूही शकत नाही. आपल्याजवळ जितकी वस्तू, योग्यता आणि सामर्थ्य आहे तितकी पूर्ण सेवेत खर्च कराल तर कल्याण सुद्धा पूर्णच होईल. वास्तविक शरीराने संसाराचेच काम होते, आपले काम होतच नाही. कारण शरीर आपल्यासाठी नाहीच, काही ना काही काम करण्यासाठीच शरीराची जरुरी असते. जर काहीही करणार नाही तर शरीराची काय जरुरी आहे. म्हणून शरीराद्वारा आपल्यासाठी काही करणेच दोष आहे. मिळालेल्या वस्तूद्वारा आपण आपल्यासाठी काही करू शकत नाही, तर त्याच्याद्वारा संसाराची सेवा करू शकतो. शरीर संसाराचा अंश आहे, म्हणून याच्याद्वारा जे काही होईल संसारासाठीच होईल. संसाराच्या पुढे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी जाऊ शकतच नाहीत. त्यांना इंद्रियाहून वेगळे करू शकतच नाहीत. म्हणून आपल्या सुखासाठी कर्म करणे मनुष्यपणा नव्हे तर राक्षसपणा आहे, असुरपणा आहे. वास्तविक माणूस तोच आहे जो दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करतो. आपल्या सुखासाठी कर्म करणारे पापाचेच भक्षण करतात, अर्थात सदा दुःखीच राहतात. आणि दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणारे संपूर्ण पापापासून मुक्त होतात, अर्थात नेहमीसाठी सुखी होतात. यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम. पुढील श्लोकाचा संबंध असा आहे. मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात? अर्जुनाच्या या प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी अनेक कारणे सांगून पुढील 2 श्लोकात सृष्टी चक्राच्या संरक्षणासाठीही यज्ञ अर्थात कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. ते पुढील भागात पाहूयात.